एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? माझा आवाज निघत नाहीये. मला म्हणजे खूप जास्त वाढले माझं ताप वगैरे. हॉस्पिटलला जाऊन आले मी, पण राहिलं नाही. आता आज परत जावं लागेल आणि माझा आवाज पण निघत नाही आता. त्याच्यामुळेच मी आज व्हिडिओ पण नाही टाकला. आज मंडे, कारण मला काय बोलणं वगैरेच होत नव्हतं, एडिटिंगच होत नव्हती, त्यामुळे काहीच झालं नाही. आणि असाच माझा आजचा दिवस वेस्ट गेला, व्हिडिओ नाही पोस्ट झाला. बट एनिवेज आता मी उठले, थोडंसं बरं वाटतंय, थोडंसं वाटतंय. तर आता मी अगोदर हेअर ऑइलिंग करून घेते, मग हेअर वॉश वगैरे करते. मंदिरला पण जाईल मी, गेलं तर इव्हिनिंगला जाईल. आत्ता नाही, आत्ता मला परत ऑफिसचं काम आहे, जो ते करत बसावं लागेल. साबुदाणा भिजवलाय मी आणि केळी आणली आहे. सो आंघोळ वगैरे करून केळी तेच खाईल. आणि मला आता एवढं एनर्जी लो वाटते ना, आणि काय सांगू तुम्हाला, डोळा पण सुजलाय बघा माझा. असं इकडचा वाटतोय जास्त मला, इकडचं नाही एवढं जास्त हे होईल ना. एनिवेज हेअर ऑइलिंग करून घेते मी, हेअर केअर करते आणि मग तुम्हाला भेटते, फ्रेश वगैरे होते आणि मग भेटते तुम्हाला डायरेक्ट. आता पारसं तोंड घेऊन नाही भेटत तुम्हाला. चला. सो गाईज, जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी नवीन मॅट्रेस घेतली, जी की मोठ्या साईजमध्ये डबल बेडवाली. तर ती फायनली रिसीव झाली आणि आज आपण ती अनबॉक्स करणार आहोत. तर ही आहे माझ्या ज्या अगोदरच्या 2 मॅट्रेस होत्या. एक पहिलीवाली होती फ्लोची ऑर्थो मॅट्रेस, नंतर सेकंडवाली होती अँटी ग्रॅव्हिटी मॅट्रेस आणि आता मी थर्ड केली अर्गो मॅट्रेस, जी की फ्लो कंपनीची दिसत असेल तुम्हाला. तर चला आता अनबॉक्स करू. मी खूप जास्त एक्सायटेड आहे हिला अनबॉक्स करण्यासाठी. मेन म्हणजे याची पॅकेजिंग खूप छान असते, मला तर पॅकेजिंगच आवडते. आणि ह्याच्यामध्ये एक इन्स्ट्रक्शन वाला कार्ड दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये मॅट्रेस बद्दल सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जे की मी तुम्हाला नंतर दाखवेन. आणि अर्गो मॅट्रेसची खास गोष्ट म्हणजे यात 3D एअर फ्लो टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्यामुळे बॉडीची हीट जी आहे ती मॅट्रेसमध्ये ॲब्झॉर्ब होते आणि साईडने रिलीज पण होते. त्यामुळे टेम्परेचर जे आहे ते 5 डिग्रीपर्यंत कूल राहतं. आणि मला तर हीटचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ही मॅट्रेस मला तर खूप जास्त कामाला येणार आहे. आणि या मॅट्रेसमध्ये मेन म्हणजे ना रिगेन टेक्नॉलॉजी आहे. रिगेन टेक्नॉलॉजीमुळे काय होतं, आपण असं याला किती पण मध्ये प्रेस केलं, असं किती पण मध्ये जर गेली तर ही पूर्ण डायरेक्ट नंतर तिच्या ओरिजिनल शेपमध्ये येते असं. आणि आता आपण दुसरी एक टेस्ट करू, जी की मोशन आयसोलेशन. म्हणजे त्याने काय होईल, आपण त्या कोपऱ्याला पाण्याने भरलेला ग्लास ठेवू आणि मी इकडे पूर्ण उड्या मारेल, तर पाण्याला काहीच नाही होणार. ती टेस्ट आता तुम्हाला मी करून दाखवते. मी आता तिथं तो ग्लास ठेवलेला आहे आणि इकडे मी आता उड्या मारणार आहे, तर बघू आपण याला काही होतं का. म्हणजे काय होईल, जेव्हा आपण झोपलेला असो आणि साईडला कोणी येऊन बसेल किंवा लहान लेकरं वगैरे असेल तुमच्या घरी, ते उड्या मारत असतील, तर त्याच्यामुळे अजिबात तुम्हाला डिस्टर्ब नाही होणार झोपेत असताना. तर हीच खास गोष्ट आहे या मॅट्रेसची, म्हणून मी दरवेळेस याच कंपनीची मॅट्रेस ऑर्डर करत असते आणि खूप छान आहे. आता मला मस्त झोप लागेल. ऑलरेडी फ्लोच्याच 2 उषा होत्या, पिलो होत्या आणि आणखी 2 मी ऑर्डर केल्या. आणि सोबतच माझ्याकडे ऑलरेडी 2 बेडशीट होते फ्लोचेच. तर आता आणखीन एक मी ऑर्डर केले आणि ते पण आलेलं आहे. आणि ह्याचा पण कलर बघा किती सुंदर आहे आणि प्युअर कॉटन आहे, एकदम असं सॉफ्ट सॉफ्ट. तर चला आता मी सेटअप करून घेते. या पिलोजला ॲलोवेरा जेल इन्फ्यूज कव्हर आहे, जे तुमच्या स्किनला हायड्रेटेड ठेवतं. तसंच या मेमरी फोम पिलो आहेत, म्हणजे याच्यातली तुम्ही कोणतीही लेअर काढून तुमच्या हवं तसं तुमच्या गरजेनुसार तुम्ही त्याची थिकनेस ॲडजस्ट करू शकता. आणि तेच तुमच्या नेक आणि स्पाईनला सपोर्ट करतं आणि तुम्हाला झोप देखील खूप छान येते. अशा प्रकारे तुम्ही असं रिमूव्ह देखील करू शकता. याच्यासोबतच मी एक बेडशीट सुद्धा घेतलंय, जे की टक करायला खूप इझी आहे, कारण त्याला साईडने इलास्टिक आहे आणि ते 100
100% कॉटनसुद्धा आहे, तसंच 300 थ्रेड काउंटने बनलेला आहे. आणि या बेडशीटला साईडने इलास्टिक पण आहे. बरेच जण मला कमेंट करून सांगत होते की साईडने इलास्टिकवाला घे म्हणजे तुला छान अटॅच करता येईल. तर मस्त आता या वाल्याला इलास्टिक पण आहे, तर मला इझी जाईल आता बेडशीट लावताना. चला लावून घेऊ. ही मॅट्रेस नो कॉस्ट EMIवर पण अवेलेबल आहे. आणि हो, 100 नाईट रिस्क फ्री ट्रायल, म्हणजेच तुम्हाला या मॅट्रेसमध्ये काही इश्यू असेल तर 100 दिवसाच्या आत रिटर्न करू शकता आणि 100% रिफंडसुद्धा भेटतो. तुम्हाला सुद्धा ही मॅट्रेस ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत, तिकडून तुम्ही ऑर्डर करू शकता. मॅट्रेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं ही एक खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते, कारण आपली झोप ही सर्वात जास्त महत्त्वाचा भाग असतो आपल्या आयुष्याचा. त्यामुळे झोप ही पूर्ण चांगली झालीच पाहिजे. आणि या मॅट्रेसमुळे तर माझी ओव्हरऑल झोप सुधारलीच आहे, तसंच माझी प्रोडक्टिव्हिटी सुद्धा वाढली आहे, कारण झोप चांगली झाली की आपला दिवस पण चांगला जातो. मी ढीग लावून ठेवला असा पूर्ण. माझे सर्व नाईट ड्रेस, सर्व दररोज घालायचे कपडे धुवायचे. बट आता मी काय करू शकते, मी नाही धुवू शकत. उठल्यावर मी धुईल आणि मग पुन्हा बघेल. थँक्यू सो मच एव्हरीवन. सो माझी झोप झाली. आता 5 वाजलेत. काम तर मी असंच हे करून दिलं. तर माझ्या टीम पार्टनरला सांगितलं होतं माझं काही असेल तर करून घेऊ म्हणून, कारण मला अजिबातच इच्छा नव्हती समोर बसून काम करायची. सो थोडं फार केलं मी, जेवढं माझ्याच्याने होईल तेवढं. बट मी झोपले होते, आत्ता उठले. आता 5:30-6 वाजतायत. तर आता मला थोडंसं दुसरं काम करायचं होतं, आपलं प्रमोशन्सचं वगैरे ब्रँडचं, ते करते मी. आणि ते झालं की मग मी कॉफी घेणार आहे. आता बरेच दिवस झाले मी चहा नाही घेतला, कॉफी नाही घेतली, तर आज मी घेणार आहे. कारण आज माझं खूप जास्त दुखतंय, एवढं मला लो वाटते ना, काय सांगू तुम्हाला. तर आता मी आधी हे करते, मग मी कॉफी बनवते. मग कॉफी पिऊन परत संध्याकाळच्या जेवणाचं तर मला टेन्शन नाही, कारण दुपारीच भाजी पण बनवली होती आणि चपात्या पण, त्यामुळे ते टेन्शन नाही आहे. ते मी फक्त भाजी करेल काही केली तर, नाही तर नाहीच करणार, तेच खाईल. आणि मग आता चला मी माझं हे काम करते आणि मग तुम्हाला बोलते. तर घेतली मी कॉफी आणि आता आमचे ऑनर आले होते. तर आज नागपंचमी आहे ना, तर नागपंचमी निमित्त काहीतरी त्यांनी कार्यक्रम करणार आहेत. तर तिकडे बोलवलं आहे, तर मी तिकडे जाणार आहे आज, म्हणजे इथेच खाली पार्किंगला तिकडेच. तर आता मला रेडी व्हावं लागेल. माझा प्लॅन नव्हता काहीच करायचा. मी तर झोपणार होते, पण मी टॅबलेट घेतली कारण मला सहनच होत नव्हतं. मग आता आवरते मी फटाफट. काय करू, साडी घालू का ड्रेस घालू, विचार करते मी. साडी का ड्रेस बघू, ज्याच्यात मला कम्फर्टेबल वाटेल ते घालेल. चला. चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व, म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असो हुडी, तिचा लुक फायर, एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. डंबू फिल्टर्स नको रे, तिचं हार्ट आहे रॉ, तिचं खरं content घे. डंबू shining every day, reels मध्ये पिची लाईफ आहे हॅपी वे. मार्केट मग गेली हातात माईक, आज स्पेशल आहे पहा दे ही लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन, ऋतुजा रॉक्स तिचं वाइब इनसेन. रात्री एडिट्स करते मग व्लॉग फायनल, कधी सोलो ट्रिप कधी भाजीवाला एंगल्स व्हायरल. स्पॉन्सर येतात पण ती म्हणते प्लेन, माया ही सिम्पल गर्ल जस्ट लव्ह नॉट फेम. डंबू पिझ्झा हर स्वॅग, फ्युलॉग्स मध्ये दिसतो जगाचा मान. डंबू लाईफ
सकाळी उठते पी चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मनत व्लॉग करते सुरुवात. सारी असो हुरी, तिच्या लोक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहे ते हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे. It's your heart आहे raw. It's a car content day. डंबू डंबू shining every day. Reels मध्ये तिची life आहे happy way. मार्केट मध्ये गेली हातात माईक. आज स्पेशल आहे पहा आगे लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन. ऋतुजा रॉक्स किचन वाइब इनसेन. सो गाईज, आजचं एवढंच आजच्या ब्लॉग पुरतं. असा होता आजचा माझा दिवस. भेटूया मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.